स्वागत आहे केमिस्ट्री कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये. Then next, on the basis of position of particles, we will see types of unit cell. So position of particles हे important आहे. First, it is divided into two types. First is primitive, another is centered. So primitive म्हणजे काय असतं की centered is further classified into three types: body center, face center, end center. बरं आपण डिटेल मध्ये बघूया primitive. Primitive म्हणजे इमॅजिन करा constituent particles are present only on the corner position of unit cell. So here, to understand this unit cell, types of unit cell based on atoms, आपण फक्त एक टाइपचा युनिट सेल घेतलेला आहे. म्हणजे टाइप युनिट सेलचे टाइप आपल्याला माहिती आहे बेस्ड ऑन पॅरामीटर्स की क्यूबिक असेल, टेट्रागोनल असेल, ऑर्थोरोम्बिक असेल, रोम्बोहेड्रल असेल, हेक्सागोनल असेल. तर त्यातला मी कोणता यूज केलाय फक्त क्यूबिक, आणि त्या क्यूबिकला आपण डिवाइड करतोय बेस्ड ऑन नंबर ऑफ atoms प्रेझेंट, आणि इट इज divided into two types. First is primitive and second is centered. Primitive म्हणजे काय की constituent particles are present only on the corner position of unit cell. So इथे दिलेलं आहे बघा, एक क्यूब दिलेला आहे तुम्हाला आणि ऍटम कुठे दिसतोय फक्त तुम्हाला त्या क्यूबच्या कॉर्नरला, राईट. सो असे किती ऍटम्स प्रेझेंट आहेत टोटल जर आपण काउंट केले तर टोटल 8 ऍटम्स आर प्रेझेंट, राईट. दिस इज ओपन स्ट्रक्चर अँड दिस इज स्पेस फिलिंग. स्पेस फिलिंग म्हणजे काय की इमॅजिन करा की ऍक्च्युअल मध्ये सॉलिड स्पेअर्स आहेत ऍटमचे, आणि त्याला जर आपण कट केलं तर ते आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतील. सो हे थर्ड डायग्राम तुम्हाला दिसेल की ते या पद्धतीने ते तुम्हाला पाहायला मिळतील. सो दिस इज जस्ट सिंपल प्रिमिटिव्ह युनिट सेल. म्हणजे इमॅजिन करा की तुम्ही ज्या रूम मध्ये बसला असाल आता, तर इमॅजिन करा त्या रूमला तुम्हाला किती कॉर्नर दिसत आहे, तर ते 8 कॉर्नर असतील. 1 2 3 4 5 6 7 8. इमॅजिन करा की त्या इच कॉर्नरला एक एक ऍटम प्रेझेंट आहे, तर त्याला आपण काय म्हणू, प्रिमिटिव्ह युनिट सेल. बट नाउ हिअर इज अ वन कॅच, की याच्यामध्ये काय आहे की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ओनली ऑन दी कॉर्नर. पण जो तो एक कॉर्नर आहे, तो एक कॉर्नर आपल्या किती याच्यासोबत शेअर केलेला आहे, दुसऱ्या ऍटम सोबत टोटल 8 ऍटम सोबत शेअर केलेला आहे. म्हणजे इमॅजिन करा की तुमच्या रूमचा एक कॉर्नर, तो एक कॉर्नर दुसऱ्या अजून 7 रूम्स बरोबर शेअर केलेला आहे. म्हणजे असं इमॅजिन करायचं की इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल. तर सिंपल इमॅजिन करा की हा ऍटम आहे, हा ऍटम अशा किती रूम्स मध्ये डिवाइडेड आहे, टोटल 8 रूम्स मध्ये. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सो हा सिंपल ऍटम टोटल 8 रूम्स मध्ये डिवाइडेड आहे. 1 2 3 4 कॉर्नर मध्ये फक्त 1/8 ऍटम प्रेझेंट आहे, राईट. सो टोटल ऍटम किती झाले, 8 डिवाइडेड बाय 8 इट विल बी 1. सो प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये ओनली वन टाइप ऑफ ऍटम इज प्रेझेंट, और ओनली वन ऍटम इज प्रेझेंट, सॉरी ओनली वन टाइप नॉट, ओनली वन ऍटम इज प्रेझेंट, अँड दॅट टू प्रेझेंट ऑन कॉर्नर्स ओनली. म्हणजे इच कॉर्नर मध्ये काय असेल, 1/8 ऍटम असेल. आणि असे 1/8 वाले टोटल ऍटम्स किती आहे, कॉर्नर किती आहेत आपल्याकडे, 8 कॉर्नर आहे. त्याच्यामुळे टोटल ऍटम किती झाला, ओनली 1. लेट्स सी बॉडी सेंटर्ड युनिट सेल. सो इन बॉडी सेंटर्ड लेट्स इमॅजिन करा की तुमच्याकडे 8 रूमला 8 कॉर्नर, सॉरी एक रूमला 8 कॉर्नर आहेत, आणि इच कॉर्नर इज हॅव्हिंग 1 ऍटम, दॅट इज 1/8. हे तर फिक्स झालं. आता या सेंटर्ड मध्ये सगळ्यांमध्ये एक प्रिमिटिव्ह युनिट सेल असेल, म्हणजे सॉरी एक प्रिमिटिव्ह टाइप ऑफ युनिट सेल असेल, की म्हणजे इच बॉडी सेंटर्ड असेल, फेस सेंटर्ड असेल, एंड सेंटर्ड असेल, त्यांच्यामध्ये कंपल्सरी एक ऍटम असेल, आणि तो एक ऍटम कुठे असतो, कॉर्नर मध्ये. सो या कॉर्नर मध्ये. पण अदर दॅन दिस कॉर्नर देर इज अ वन ऍटम विच इज प्रेझेंट ऑन दी सेंटर ऑफ बॉडी. इथे पाहू शकता तुम्ही एक सेंटरला ऍटम आहे, और या पण स्ट्रक्चर मध्ये पाहू शकता, हा जो मी सर्कल करतोय तो बॉडीच्या सेंटर मध्ये प्रेझेंट आहे, राईट. सो त्याच्यामुळं जर आपण डिटेलमध्ये पाहिलं तर आपल्याकडे 8 कॉर्नर आहेत, इच कॉर्नर इज हॅव्हिंग 1/8 ऍटम. सो तिथं एक ऍटम तयार झाला, आणि बॉडीच्या सेंटरमध्ये एक ऍटम आहे, तर तिथं एक ऍटम तयार झाला. सो टोटल बॉडी सेंटर्ड, आणि याला आपण बीसीसी म्हणतोय. म्हणजे आता फुल फॉर्म काय असेल, बॉडी सेंटर्ड. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, इथं याच्यामध्ये आपण कोणतं युनिट सेल पाहतोय, क्यूबिक युनिट सेल पाहतोय. सो त्याच्यामुळे हे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असेल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. सो त्याच्यामुळे याला शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो, बीसीसी. सो बीसीसी मध्ये एक बॉडीच्या सेंटर मध्ये ऍटम असेल, आणि 8 कॉर्नरला 1/8 ऍटम असेल. सो टोटल ऍटम बीसीसी मध्ये किती असतील, 2. हा सीईटीला सिंपल डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो की प्रिमिटिव्ह मध्ये टोटल ऍटम्स किती आहेत, 1. बॉडी सेंटर मध्ये टोटल ऍटम्स किती आहेत, 2. समजलं असेल हे बॉडी सेंटर मध्ये. देन नेक्स्ट वी विल सी फेस सेंटर. फेस सेंटर म्हणजे इमॅजिन करा की तुमच्या रूमला आता 6 फेसेस असतील. कोणते 6 फेसेस, जिथं तुम्ही तोंड करून बसलेला आहे ती एक भिंत असेल, तुमच्या पाठीमागे एक भिंत असेल. सो या 2 फेसेस झाल्या. तुमच्या लेफ्ट साईडला एक भिंत असेल, ती एक फेस झाली, राईट साईडला एक असेल. सो अशा टोटल 4 झाल्या. आणि तुम्ही ज्या फ्लोअर वरती बसलेला आहे तो एक फेस असेल, आणि तुमच्यावरती सिलिंग असेल, तो एक फेस असेल. सो अशा टोटल फेस किती झाल्या, 6 फेसेस झाल्या, बरोबर.
पण इच फेस हा शेअर केलेला आहे दुसऱ्या एका रूम बरोबर. सो इच फेस इज शेअर्ड बिटवीन 2 रूम्स. सो जर आपण हे पाहिलं तर बघा आता 6 फेसेस आहेत. 6 फेस मध्ये एक फेस आपण दुसऱ्या 2 रूम बरोबर शेअर केलेला आहे. म्हणजे एका फेस मध्ये आपला ऍटम किती असेल? हाफ. आणि अशा 6 फेसेस मध्ये 6 इंटू 1/2 हाफ, याचे 3 ऍटम झाले फेसेस. म्हणजे इमॅजिन करा की 2 फेसेस मध्ये एक अर्धा ऍटम इकडे आहे, दुसरा अर्धा ऍटम इकडे आहे. आणि असे 6 फेसेस म्हणून तुमच्याकडे किती ऍटम्स तयार होतील? 3 ऍटम्स तयार होतील. आणि कॉर्नरवाला एक ऍटम तर फिक्स असेल. म्हणजे टोटल आपल्याकडे एफसीसी युनिट सेल मध्ये ऍटम्स किती झाले? 4 ऍटम्स. सो प्रिमिटिव्ह मध्ये असतो 1 ऍटम, बॉडी सेंटर मध्ये असतो 2 ऍटम्स, फेस सेंटर मध्ये असतो टोटल किती? 4 ऍटम्स. आणि लास्टला एंड सेंटर्ड, और याचं दुसरं नाव आहे बेस सेंटर्ड. क्वेश्चन सीईटीला विचारला जातो, आयदर एंड सेंटर्ड म्हणतील किंवा बेस सेंटर्ड. एंड सेंटर्ड म्हणजे काय की कोणते तरी 2 एंड घ्यायचे. म्हणजे इमॅजिन करा की तुम्ही ज्या फ्लोअरवरती बसलेला आहे, फ्लोअर आणि सिलिंग घेतले, तर ते फक्त 2 एंड घ्यायचे. और तुम्ही जिकडे तोंड करून बसलेला आहे ती भिंत आणि तुमच्या पाठीमागची भिंत, ते फक्त 2 एंड घ्यायचे. और तुमच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला प्रेझेंट असलेली वॉल, ते फक्त 2 एंड घ्यायचे. सो त्या 2 एंड मध्ये फक्त ऍटम प्रेझेंट आहेत आणि एक कॉर्नरला ऍटम असेल. मग 2 एंड मध्ये एक ऍटम असेल तर तो हाफ ऍटम असतो. सो असे एंड सेंटर मधून मिळून एक ऍटम तयार होईल आणि दुसरा कॉर्नर मधून एक ऍटम तयार होईल. सो असे टोटल ऍटम्स किती असतील आपल्याकडे? 2 ऍटम्स असतील. सो सिंपल लक्षात ठेवायचं असेल, युनिट सेल प्रिमिटिव्ह मध्ये 1, देन बॉडी सेंटर मध्ये 2, फेस सेंटर मध्ये टोटल 4 ऍटम्स आणि एंड सेंटर मध्ये अगेन परत 2 ऍटम्स प्रेझेंट असतात. सो